फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत, ते पण मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। ती पूर्ण भांबावलेली होती। कुठे उभे राहावे, कसे उभे राहावे, काय बोलावे तिला काहीही सुचत नव्हते। समोरचा कोणीही सूचना करी त्याप्रमाणे ती कृती करी। टीव्ही वाहिन्यावाल्यांनी आपले माईकचे दंडुके समोर धरले होते। दारिद्र्य, कुपोषण, रापलेपण तिच्या चेहऱ्यावर दिसत होते। तिच्या शब्दात, उच्चारात, हालचालीत संपूर्णपणे हताशपणा जाणवत होता। एका शेतकऱ्याची ती पत्नी। त्या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती। टीव्ही वाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी सुचल्यावर ती बोलू लागली, साहेब काय बोलू नि काय सांगू। घर मालकांनी आपलं जीवन संपवलं आणि गेले, आम्हाला वाऱ्यावर सोडून। 13व होईपर्यंत शेजाऱ्या पाजारांनी आम्हाला जेव खाऊ घातलं, ती तरी आणखी किती घालतील। 2 मुलं पदरात आहेत, कोणाकोणाकडे काही बाही मागून मागून पोट भरतोय आम्ही। सरकारने 1 लाख रुपये दिले होते, त्यातले 30,000 एका साहेबानेच काढून घेतले, उरलेले सावकाराने घेतले। आता सांगा, आम्ही गरिबांनी जगायचं कसं। माझं काहीही लय मागणं नाही, आम्हा गरिबांना काम दया। मी कष्ट करीन, कष्ट करून मुलांना मोठं करीन। तिने बोलता बोलता पदराचा बोळा तोंडात कोंबला, हुंदका आवरला आणि पुढे बोलू लागली, घरातल्या कर्त्या पुरुषाने स्वतःला संपवलं, आता आम्ही काय करायचं आणि करणार तरी काय। आभाळच फाटलं तिथं, कुठं कुठं ठिगळ लावणार। म्हणजे पूर्वी फार सुखात होतं असं नाही, पण हे होते तेव्हा निदान अर्धा तास तरी पोटात जायचा। आता मात्र अंधारच कोसळतोय अंगावर। परंतु दिवसच फिरले, 2-4 वर्षे धड पाऊस झाला नाही। केलेली पेरणी फुकट गेली, पुन्हा पेरणी केली तर बियाणे खराब निघाले। गतवर्षी पाऊस बरा झाला, कापूस मायंदाळ आला तर तो उचललाच गेला नाही। पैशाचे वांदे झाले, केलेला खर्चही भरून निघाला नाही। त्यात पोरगी मोठी झाली, गेल्या वर्षी तिचं लग्न करून द्यावं लागलं। प्रत्येक कामाला पैका लागतो, सरकारी बँकांचा तर उपयोगच होत नाही। मग गावातल्या सावकाराकडूनच उचल केली, परतफेड तर करणं शक्य झालं नाही। दामदुप्पट व्याजामुळे कर्जाचे आकडे सतत फुगतच जात होते। त्यातच घरातल्या म्हाताऱ्या माणसांचा आजारपण उभं राहिलं, अडचणी सारख्या वाढतच होत्या। मालक सारखे अस्वस्थ राहत। यावर्षी मालकांनी खूप धावाधाव केली, अगदी मुंबईपर्यंत जाऊन आले, पण कुठूनही मदत मिळाली नाही। सावकाराकडून पैशाचा तगादा चालूच होता, मदतीचा हात कुठूनही नव्हता। मालक दुःखात बुडालेले, गप गप असत। मग एक दिवस शेतावर गेले, ते परतलेच नाही। स्वतःच लावलेल्या झाडावर गळफास लावून घेतला आणि जीवन संपवले। ते सुटले, पण आम्ही काय करायचे। माझी पोरं अजून लहान आहेत, त्यांना शिकवायचं आहे। शेत बळकावण्यासाठी गावातली सावकार उत्सुक आहे। सरकारकडून मिळालेल्या 1 लाखातली 1 दमडीही आम्हाला मिळाली नाही। रोज 1 वेळचंही जेवण नीट मिळत नाही। आम्ही वाटेल ते कष्ट करायला तयार आहोत, पण आम्हाला अन्न द्या। गावातील इतर कुटुंबांचंही हेच दुखणं आहे। आता सांगा, आम्ही काय करायचं, कसं जगायचं। आम्हाला जगू द्या, या सावकारांपासून वाचवा। मला आत्महत्या करायची नाहीये, माझ्या मुलांसाठी तरी मला जगायचंय। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।